that name of activity consonant ने सुरू होणारे 10 words. Consonants माहित आहेत की नाही मुलांना तुम्हाला? How many consonants are there in English? सांगा बरं. 20. Consonants 21. 21. How many letters are there in English? Letters 26. How many vowels are there in English? 5. 5. A, E, I, O, U. How many consonants are there in English? 21. All letters 26. 5 vowels A, E, I, O, U. And 21 consonants. Okay. मग बघा इंग्लिशमध्ये एकूण 26 अक्षर आहेत. त्यापैकी 5 हे काय व्हावेल्स आहेत माहिती आहे आपल्याला. कोणती व्हावेल्स आहेत? A, E, I, O, U. हे तुम्हाला विथ ऍक्शन शिकवलेलं आहे. तर मग हे 5 व्हावेल्स आहेत आणि राहिलेले कॉन्सोनंट 21 असे सगळे म्हणून 26 लेटर आहेत. आणि प्रत्येकाचा आवाज पण आपण शिकलोच की नाही. ए टू झेड चे आवाज माहिती आहेत आपल्याला. त्यामध्ये 5 जे स्वर आहेत त्याचे आवाज मोठे आणि 5 जे व्यंजन आहेत त्याचे पण मोठे. बाकीचे राहिलेले 16 जे लेटर्स आहेत त्यांचे आवाज एकच आहे. मग आता आपण याचा आवाज माहिती आहे आपल्याला. याचा आवाज माहिती आहे की नाही? अ, आ, ए, ए हे याचे आवाज आहे. त्यानंतर ईचा आवाज माहिती आहे का? काय आवाज आहे? ए, ई, ई. ए, ई, ई असे ईचे आवाज आहे. नंतर आय, ए, ई, आय, ओ, यू मधला आय. आयचा आवाज माहिती आहे? ई आणि अ. त्यानंतर ए, ई, आय झालं. ओचा आवाज बघा अ, आ, ओ आणि व 5 आवाज आहेत. अ, आ, ओ आणि व हे 5 आवाज आहेत. यूचा आवाज अ, उ, यू, यू असे यूचे आवाज आहेत. हे झाले व्हावेलचे 5 व्हावेल असणारे जे आहेत त्याचे आवाज. म्हणजे आवाजानुसार आपण वाचायला शिकत आहोत. तरच आपल्याला प्रत्येक शब्दाचा उच्चार न चुकता आपण उच्चार करू शकतो. आणि मग जे कॉन्सोनंट आहेत का त्याच्यामध्ये 5 जे आहेत त्यांचे पण आवाज मोठे आहेत जरा. एक एक बीचा ब आहे. परंतु काही असे आवाज म्हणजे लेटर्स आहेत की त्याचे आवाज कसे आहेत मोठे. फॉर एक्झाम्पल आता सीचा आवाज. सीचा आवाज क, स. त्यानंतर जीचा आवाज ग, झ. ग कधी ज कधी हे पण शिकलो आपण. नंतर एसचा आवाज स, झ, श. 3 कॉन्सोनंट झाले. आता नंतर 4 नंबरचं एक्स मोठा आहे त्याचा आवाज आहे एक्सचा आवाज. एक्स, कज, गज असं त्याचे आवाज 3 आवाज आहेत. नंतर वाय या व्यंजनाचे स्वरासारखे आवाज. ई आणि आई असे 5 व्यंजनाचे मोठे आवाज आहेत. अशा प्रकारे 5 स्वर आणि 5 व्यंजनाचे आवाज कसे मोठे आहेत. 10 लेटर झाले आणि राहिलेले 16 लेटर जे आहेत ते एकच आहेत. बीचा ब, बीचा ड आहे की नाही. एफचा फ असे आवाज आहेत. हे सगळे आवाज आपल्याला माहित आहेत. ह्या आवाजानुसार आपल्याला वाचायला शिकायचे. आणि मग त्यामध्येच ही जी ऍक्टिव्हिटी आहे कॉन्सोनंटने सुरू होणारे 10 वर्ड्स. बघा या ठिकाणी कॉन्सोनंट हे सुरू होणारे 10 वर्ड्स म्हणजे जे सुरुवात कॉन्सोनंट झालेली आहे ती कसलं आहे? व्हावेल आहे का कॉन्सोनंट आहे? काय टी काय स्वर आहे का व्यंजन? व्यंजन आहे ना. स्वर कोणते म्हणतात? ए, ई, आय, ओ, यू पैकी आहे का पहिलं अक्षर? नाही. म्हणजे काय ऍक्टिव्हिटीचं नाव काय? आपलं कॉन्सोनंटने सुरू होणारे 10 वर्ड्स. मग हे टी कसलं आहे? व्यंजन आहे कॉन्सोनंट. पी कसं आहे? व्यंजन. पी कॉन्सोनंट म्हणजे कॉन्सोनंटने सुरू होणारे शब्द आहे. आणि बघा टी, ई, एन आणि एस, आय, ओ, एन असा मोठा शब्द वाचायचा आपल्याला. कसा वाचायचा? तर तो शब्द वाचत असताना आपण काय करायचे? या शब्दाची फोड करायची. टी, ई, एन इथं शब्द तोडायचा आहे. एस, आय, ओ, एन. टी, एन चा उच्चार टेन, एस, आय, ओ, एन चा शन. मग काय झाला उच्चार? बघा इथं मी लिहिलंय पण इथं तोडून शब्द कसा वाचायचा? टी, एन, टेन, एस, आय, ओ, शन. मग काय झालं उच्चार? टेन्शन. आलं लक्षात?